बदलापुर में कलंकित करने वाली घटना सामने आने के बाद आज संगमनेर में लड़की बचाओ अभियान की शुरुआत की गई। साथ ही बदलापुर की घटना पर हजारों छात्राओं ने एकजुट होकर सार्वजनिक तौर पर विरोध भी जताया। इस अभियान का नेतृत्व संगमनेर के पूर्व महापौर दुर्गा तांबे ने किया था, जबकि इस बार हजारों छात्राओं ने आंदोलन में भाग लिया और लड़कियों को बचाने और आम लोगों की रक्षा की मांग भी की। परीक्षा नीट पास केली, ती चूक होती त्याची. तिने रात्र जागून अभ्यास केला आणि डॉक्टर झाले, ही चूक होती का त्या मुलीची? नाही ना. मग तिच्या बरोबरच असं का झालं? काय चूक होती मग? मी म्हणते त्या मुलीची सरकारने याबाबत कठोर शिक्षा केली पाहिजे त्या माणसांना. आज आम्ही सुरक्षित नाहीये. आज मला शाळेत येताना भीती वाटते, कारण की इथे आम्हाला सुरक्षा नाही भेटत आहे. रस्त्यावरून जाताना आम्हाला भीती वाटते. काल बदलापूरमध्ये त्या छोट्या मुलींवर अत्याचार झाला. काय चूक होती त्यांची? पण एवढी मोठी घटना घडते, सरकार काय झोपं काढतंय का? त्या सरकारने त्या नराधमांना शिक्षा केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मुलींनी जगावं की नाही असा प्रश्न आज मुलीपुढे उभा राहिला आहे. मुलींचं संरक्षण हे झालंच पाहिजे असं प्रत्येक स्त्रीवर अत्याचार होतोय. आई प्रत्येक मुलीला आपल्या स्वातंत्र्यामध्ये असं वाटतं की प्रत्येकीला सुरक्षा आहे, पण त्या सुरक्षात काहीच नाहीये. मुलीवर प्रत्येक वेळेस अत्याचार होते का असं मुलींवर भेदभाव होतोय का? प्रत्येक वेळेस म्हणत्या मुलींना वाचवा, मुलीला शिका. अरे मुलींना याच समाजात दुःख होते, त्यांना कोण समाजाला हे करणार आहे? सगळ्यांनी परवा आणि मुलींना न्याय दिलाच पाहिजे. भारत स्वतंत्र झाला, पण अजून मुली स्वतंत्राने झालेले आहे. मुलींनाही हक्क भेटला पाहिजे. प्रत्येकाच्या मुलींची पुढे आहे, मान्य आहे, पण मुलींवर असा अत्याचार का असा अत्याचार देत आहे प्रत्येक वेळेस? मुलीच्या आई प्रत्येक वेळेस विचार करते की घराबाहेर जायच्या वेळेस मुलीला सुरक्षा आहे की नाही. मुलीला प्रत्येकच आईला चिंता असते की मुलीला बाहेर काढू की नाही. हाच एक सगळ्यात मोठा आईला प्रश्न पडलेला असतो. का या जगात कसं वागतात, का या जगात असे जगतात लोक? विचार करावा लागतोय प्रत्येकीला. शाळेतूनही प्रबोधन प्रत्येक ठिकाणी जातात ना, प्रत्येक ठिकाणी मुलीला शिक्षा ही भेटलीच पाहिजे. काळापासून समाजामध्ये अतिशय समाजकंटक आणि जी माणसं आहेत त्यांनी महिलांना नेहमी पारतंत्र्यात नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वीच्या काळी तर मुलीला सती जावं लागत होतं, तिला जाळलं जात होतं, जिवंत जाळलं जात होतं. त्यानंतर मुलीच्या जन्मापूर्वी तिच्या हत्या झाल्याच्या, मुलींचे गर्भपात केले गेले, त्यामध्ये अनेक लाखो कोट्यावधी मुलींच्या हत्या झाल्या. आता कशा ना काय मुली जन्माला आलेल्या आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार आम्हा महिलांना, मुलींना हे सगळे संस्कार दिलेले आहेत आणि तो आम्हाला घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार मिळवण्याचं काम आता चालू आहे असं आम्हाला वाटत आहे. कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आज अगदी स्पेसमध्ये सुद्धा सुनीती विल्यम गेली. प्रत्येक ठिकाणी महिला या काम करतायत, त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या स्वातंत्र्याचं आम्ही महिला आणि मुली निश्चितपणे स्वैराचारामध्ये त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही. परंतु आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. पूर्वी जिवंत जाणं, नंतर गर्भामध्ये असतानाच मारणं, प्रत्येक ठिकाणी मुलीला हीनतेची वागणूक दिली जाते. आणि जे समाजामधले विकृत पुरुष आहे, जी समाजामधले जे समाजकंटक आहे, त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत दाबल्या जाव्यात, यांना परत कुठल्याही प्रकारचा अधिकार नको, अशा प्रकारचं वातावरण झालंय. मुली घाबरलेल्या आहेत. तुम्ही आता घोषणा बघितल्या, मुली घाबरलेल्या आहेत. शाळेत जावं की नाही, पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही, अगदी मुलींनी घराबाहेर पडावं की नाही, मुलींनी जगावं की नाही, मुलींनी जन्माला यावं का नाही, अशी स्थिती झाली. माझं लहानपण आठवलंय. मी आता 65 वर्षाची आहे. माझं लहानपण आठवलं. मुक्तपणे फिरत होते, मुक्तपणे शाळेत जात होते. शाळेतनं वस्त्यांवरनं आम्ही शाळेत जात होतो, पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही. इतकं चांगलं जीवन आमचं गेलं. परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन जगतील याची आम्हाला काळजी करावी लागणार. इतक्या छोट्या आहेत मुली. कालची जी घटना घडली, अहो तुम्ही 2 महिन्याच्या, 4 महिन्याच्या, 4 वर्षाच्या, 5 वर्षाच्या या कळ्या, त्यांना तुम्ही असं करताय का होत आहे? तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेतला पाहिजे. मुली म्हटल्या फाशी द्या. मला तर वाटतं असे आरोपी सापडले तर त्यांना चौकामध्ये जिवंत जाळलं पाहिजे.